व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, आज खूप महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या, इतर राज्यांमध्ये देखील झालेल्या आहेत. मात्र ममता बॅनर्जी यांचा दणदणीत पराभव पश्चिम बंगालमध्ये झाला आणि त्या पराभवाचं सूतक महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना पडलं. आता हे महाराष्ट्रातले सुतकी नेते कोण? तर तिन्ही त्रैलोक्याचे, ब्रह्मांडाचे माजी बेस्ट सीएम उद्धवजी ठाकरे, त्यानंतर त्यांचा घरगडी झाकण झुल्या, आणि यासोबतच काही जण असे आहेत ज्यांना ममता दिदींपेक्षाही म्हणजे ममता बानूपेक्षाही पराभवाचं दुःख जास्त झालेलं आहे. कारण यांचं म्हणणं असं होतं, यांचं मत असं होतं की पश्चिम बंगालच काय तर भारतात कुठेही कोणत्याही राज्यात भारतीय जनता पक्षाची अर्थात एनडीएची सत्ता येऊ नये. मात्र पॉंडिचेरीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षच आहे, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष निवडून आलेला आहे, आसाममध्ये तर त्यांनी क्लीन स्वीप दिलेली आहे आणि बऱ्यापैकी यश या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष एनडीएला मिळालेला आहे. आणि आता पुढच्या वर्षी म्हणजे 2027ला उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होणार आहेत. खरं तर महाराष्ट्र पॅटर्न जो आहे तोच पश्चिम बंगालमध्ये राबवला गेला. म्हणजे काय तर विरोधकांचा खोटा नरेटिव्ह हाणून पाडणे, त्यानंतर विकास कामं लोकांच्या नजरेसमोर ठेवणे आणि पुन्हा तोच नारा की कटोगे तो बटोगे, एक रहोगे तो सेफ रहोगे. मित्रांनो, ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये खूप पोलरायझेशन केलेलं होतं. खरं तर बांगलादेशी घुसखोरांना यांनी तिथे स्थान दिलं, त्यांचे आधार कार्ड्स बनवले, पॅन कार्ड्स बनवले आणि त्यांना आपला मतदार बनवून घेतलं. मात्र तिकडे SIR झाला आणि या SIR मुळे जवळपास 1 कोटी बोगस मतदार यादीतून हाकलून लावण्यात आले. परिणाम मतदानावर झाला. 90-92% वर दोन्ही टप्प्यामध्ये मतदान झालं. हे जे विक्रमी मतदान झालं त्यानं सगळा उलटफेर केलेला आहे. मात्र या ममता बॅनर्जी यांच्या पराभवामागे अनेकांचा हात आहे आणि खूप वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज यावेळेस वापरण्यात आलेल्या आहेत. आपण त्यावर थोडंसं बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. मात्र हे जे सुतकी चेहरे आहेत ना महाराष्ट्रातले, हे सुद्धा अत्यंत वळवळ करायला लागलेले आहेत आणि हे देखील ममता बानो यांच्या पराभवाचं नेमकं कारण काय आहे हे गोल गोल घुमवत, अफवा पसरवत मीडिया समोर येऊन सांगायला लागलेले आहेत. त्यांच्या 1-2 विधानांचा सुद्धा आपण वापर करूया आजच्या व्हिडिओमध्ये. पण मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्या अगोदर नेहमीप्रमाणे आपण आपल्या सत्कर्मामध्ये आपले जे कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत, माता बंधू भगिनी आहेत, यांच्या औषध उपचारांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठीच्या अन्नदानासाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचे आभार. ॲडव्होकेट रवींद्र सहस्त्रबुद्धे फलटणचे आहेत, यांनी योगदान दिलेलं आहे. श्रीकांत ठकेकर रोहा रायगड यांनी दिलेलं आहे. एकनाथ बिरारी सुरगणा नाशिक, गोरे मॅडम यांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे. हर्षद नार्वेकर यांनी देखील योगदान दिलेलं आहे आणि कविता पाटील. ही काही जणांची नावं आहेत ज्यांनी आपल्या या सत्कर्मामध्ये योगदान दिलेलं आहे. वृक्ष लागवडीसाठी, अन्नदानासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकरी बंधू भगिनींच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी. मित्रांनो, आपण इतरांप्रमाणेच मन मोठं करून माणुसकी दाखवत, माणुसकीचं दर्शन घडवत या सत्कर्मामध्ये सहभागी व्हावं, योगदान द्यावं, एवढीच कळकळीची विनंती आणि आवाहन आहे. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपण योगदान देऊ शकता. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे यांच्याप्रमाणेच तुमच्या देखील पावत्या आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढे या मित्रांनो, एवढंच आवाहन. पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय घडलं तर नरेंद्र मोदी यांचा झंझावात होता. खरं तर नरेंद्र मोदी जेव्हा पश्चिम बंगालमध्ये गेले तेव्हा त्यांनी तिथे झालमुरी खाल्ली. झालमुरी म्हणजे आपल्याकडे कशी लोक चवीने भेळ खातात तशी तिकडे झालमुरी खाल्ली जाते. तर त्या झालमुरी खाण्यावरून विरोधकांनी राळ उठवली आणि नरेंद्र मोदी यांच्यावर खिल्ली उडवत टीका करायला सुरुवात केली. मात्र नरेंद्र मोदी
यामुळे डगमगले नाहीत, तसे ते कधीच डगमगत नाहीत म्हणावं. पण त्या झालमुरीने कमाल करून दाखवलेली आहे मित्रांनो. नरेंद्र मोदी यांनी बंगालच्या मतदारांना, जनतेला आश्वासित केलं की मी तुमच्यातलाच आहे. त्यांना आपलंसं करून घेण्यामध्ये मोदींना बऱ्यापैकी यश लाभलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये जास्त काळ अमित शहा तळ ठोकून बसत नाहीत. मात्र यंदा अमित शहा जवळपास 20 ते 22 दिवस पश्चिम बंगालमध्ये होते आणि त्यांनी तिथले सगळे केडर हे ऍक्टिव्हेट केलेले होते. या व्यतिरिक्त अजून एक महत्वाची गोष्ट अशी घडली की बंगालमधले जे मतदार देशभरामध्ये कामानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थायिक झालेले होते. ते सगळे, त्यातले बऱ्यापैकी मतदार हे स्वइच्छेने मतदान करण्यासाठी बंगालला गेले. का? कारण त्यांना माहित आहे की जर ममताचं हे अराजक जे आहे, हा जो जंगलराज ममताने करून ठेवला होता पश्चिम बंगालमध्ये, तो जर संपवण्यात आला नाही तर काश्मीरी पंडितांची जशी अवस्था झाली तशी हिंदूंची व्हायला वेळ लागणार नाही. आणि ते तर चित्र स्पष्टच झालेलं होतं. त्यामुळे हिंदू एकवटला आणि हिंदूंनी त्यांची ताकद दाखवून दिली आणि ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. यामध्ये हिंदू मतदार खूप मोठ्या प्रमाणावर बाहेर आलेले, SIRचा इम्पॅक्ट पडलेला आहे. इकडे झाकण झुल्या आणि उधोजी हे ठणकावून सांगत होते, गळा फाडू सांगत होते की ममता बानोच येणार आहे निवडून. त्याचं कारण आहे की यांचा त्यामध्ये स्वार्थ आहे. तिकडे ममता बानो बांगलादेशी घुसखोरांना कोलकात्यामध्ये आणते, मग तिथे त्यांचे आयडीज बनवले जातात आणि मग ते महाराष्ट्रात पाठवले जातात. मग आदित्य ठाकरे, त्यांचा तो मावस भाऊ वरुण सरदेसाई वगैरे हे सगळेजण मिळून, मग याच्यात झाकण झुल्या पण आला, उधोजी पण आले, हे सगळेजण ह्या घुसखोरांना झोपडपट्ट्या बांधून देतात. मग झोपडपट्ट्या बांधल्यानंतर यांना 500, 550 स्क्वेअर फीटचे फ्लॅट पण मिळतात. हो, राहायला जागा मिळतात त्यांना. इथे स्थानिक भूमिपुत्रांना मिळत नाहीत, मात्र त्यांना बरोबर मिळतात. बरं, हे अनधिकृत बांधकाम आहेत सगळे. हे पाडण्यासाठी जेव्हा बुलडोजर जातात ना, तेव्हा आदित्य ठाकरेंसारखे आमदार ह्या घुसखोरांना वाचवण्यासाठी त्या बुलडोजरच्या समोर जाऊन उभे राहतात आणि त्यांना वाचवतात. ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची. तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारने, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आणि अजितदादा पवार हे जे त्रिकूट आहे महायुतीचं, यांनी बऱ्यापैकी घुसखोरांना हाकलायला सुरुवात केलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये जे घुसखोर हाकलले गेले मतदार याद्यांमधून, त्याचा थेट परिणाम या मतदानावर झालेला आहे. आणि अशीच गोष्ट संपूर्ण देशभरामध्ये लागू करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे मित्रांनो. आपल्याकडे तर जेव्हा मतदान असतं आणि मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणा किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी जर एखादी सुट्टी पडत असेल तर आपल्याकडचे लोक 2-3 दिवसांच्या एक्स्ट्रा सुट्ट्या टाकतात आणि फिरायला निघून जातात. हे होता कामा नये. हे पश्चिम बंगालमध्ये झालं नाही. हे एक मुख्य कारण आहे मतदानाचा टक्का वाढण्याचं. आणि हे देशभरामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो, नाहीतर देश आतल्या आत पोखरला जाईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की पश्चिम बंगाल किंवा बंगाल यावर चीनचा डोळा. बे ऑफ बंगाल कुठल्याही परिस्थितीमध्ये चीनला आपल्या कब्जात घ्यायचा होता. एकीकडे चीन, एकीकडे बांगलादेश, ह्या विळख्यामध्ये पश्चिम बंगाल सापडलेला. म्हणजे हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यावर तोडगा जर काढायचा असेल तर तिथे कणखर सरकार असणं गरजेचं आहे. ममता बॅनर्जी यांनी वाट लावून टाकलेली असती येत्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्येच बंगालची. मात्र सुदैवाने वेळीच बंगाल आणि पश्चिम बंगालच्या मतदारांना जाग आली आणि त्यांनी ममताला हाकलून लावलेला आहे. बरं, ममता बॅनर्जी यांनी एक आरोप देखील केलेला आहे की मतदान केंद्रावर माझ्या एजंट्सला आत जाऊ दिलं नाही म्हणे. का जाऊ द्यायचं आतमध्ये? बूथ कॅप्चर करायला. यंदा ममता बॅनर्जी यांच्या या गुंडांना, या एजंट्सना बूथ कॅप्चर करता आलेलं नाहीये. त्याचा परिणाम आज ममता भोगत आहे. पुढे जाऊन यांनी आरोप असा केला की मला तिथे मारहाण झालेली आहे, मला लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली आहे, मला लाथांनी तुडवण्यात आलेलं आहे. आता एक प्रश्न असा आहे की
लाथांनी तुडवलं म्हणता तुम्ही, दुसरीकडे असंही म्हणता की तिथले सीसीटीव्ही कॅमेरेज हे बंद होते, ते मुद्दाम बंद करण्यात आलेले होते. जर लाथाबुक त्यांनी मारलेलं असेल ममता बानो यांना तर अभिनंदनच करायला हवं, म्हणजे ममता दिदींचं, की चला कोणीतरी आहे टक्कर द्यायला. नाहीतर मित्रांनो, गेल्या वेळच्या मतदानानंतर म्हणजे 5 वर्षांअगोदर जेव्हा ममता निवडून आल्या होत्या, 200च्या वर हिंदूंची हत्या झाली होती. ह्यांना तरी फक्त लाथाबुक्क्याच बसल्या, तेही यांच्या म्हणण्यानुसार, बाकी कोणी म्हणत नाहीये. आता हे कसं असतं माहितीये का, की पराभव झाल्यानंतर काहीतरी आरडाओरड करावीच लागते. पण महाराष्ट्रामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे या सुतकी चेहऱ्यांसाठी, की ना तर हे ईव्हीएमला नाव ठेवू शकत आहेत, ना दुसरं काही करू शकत आहेत. हा, यांचा आरोप मात्र स्पष्ट आहे झाकणझुल्याचा, उहोजींचा, की जवान तैनात केले होते, SRPFच्या तुकड्या तिथं फिरत होत्या, म्हणजे मतदारांपेक्षा जवानच जास्त दिसत होते. ते गरजेचं होतं मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की मतदानाच्या दिवशी सुद्धा ममताच्या गुंडांनी बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र रट्टे बसलेले आहेत आणि हाकलून लावण्यात आलेले दांडके मारून या सगळ्यांना. गेल्या वेळेस जसं अराजक माजलेलं होतं, हत्या झाल्या होत्या, जाळपोळ दंगली झाल्या होत्या, त्या होऊ नयेत याची पुरेपूर काळजी केंद्र सरकारने घेतली. त्यामुळे ममताला कुठलीही खेळी खेळता आली नाही, अराजक पसरवता आलं नाही, धाकदपटशा करता आला नाही. त्यामुळे निर्विघ्नपणे पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्या, ममता बानो हरल्या आणि त्याचं सुतक महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना पडलं. आता या सुतकातून हे कसे बाहेर पडतात हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे. त्याचं कारण असं आहे की यांनी सुद्धा आता कच खाल्लेली आहे. खरं तर आज हसण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. झाकणझुल्यांचं म्हणणं असं होतं की जर पश्चिम बंगालमध्ये ममता बानो जिंकल्या तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा जिंकतीलच पुढच्या निवडणुकीमध्ये आणि ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतील. कशाला? फेसबुक लाइव करण्यासाठी. अरे भाइयों बहनों, मेरी आवाज तुम तक पहुंच रही है लेकिन तुम्हारी आवाज मुझ तक नहीं पहुंच रही, असले विनोद करण्यासाठी, असला पानसटपणा करण्यासाठी मुख्यमंत्री व्हायचंय? आता ते शक्य नाहीये. बरं, आता झाकणझुले असं म्हणणार आहे का की ममता बानो हारल्या त्याचप्रमाणे इथून पुढे उद्धवजी सुद्धा महाराष्ट्रामध्ये पराभूतच होणार आहेत? पण हे लोक हे मान्य करणारच नाहीत. हे लोक खापरच फोडत राहणार आहेत की हे कपटाने जिंकलेले आहेत, कारस्थान करून जिंकलेले आहेत. मुळात जो पराभूत होतो त्याला रडारड करण्याची सवयच असते आणि या रडारडीमध्ये, रडगाण्यामध्ये, रडीचा डाव खेळण्यामध्ये हे झाकणझुले आणि त्यांचा मालक अग्रेसर आहेतच. हे आतापर्यंत आपण बघतच आलेलो आहोत मित्रांनो. मात्र आता 2029 पर्यंत यांना असंच रडतच बसायचं आहे आणि 2029 नंतर तर कदाचित राजकीय पटलावरून हे नामशेष होतात की काय, अशी यांची सध्या अवस्था झालेली आहे. तुर्तास बंगालचे शुवेंदू अधिकारी ज्यांनी तब्बल 15,105 मतांनी भवानीपूरमधून ममता बानोंचा पराभव केला, त्यांना त्यांचं खूप खूप अभिनंदन. कदाचित आता तेच म्हणजेच शुवेंदू अधिकारी हे बंगालचे मुख्यमंत्री असणार आहेत. ममता बानो यांच्यावर आता 6 महिन्यानंतर भरपूर केसेस दाखल होणार आहेत, जुनी प्रकरणं बाहेर पडणार आहेत आणि पापाचा घडा भरलेला आहे मित्रांनो. आता शिक्षा भोगायला फक्त यांनी तयार राहावं. ममताच्या गुंडांची पिटाई सुरू झालेली आहे, त्यांना पिटाळून लावलं जात आहे, अनेकांना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि हीच वेळ ममतावर कधीही येऊ शकते. तुर्तास महाराष्ट्रातल्या या दुःखी जनांचं, या सुतकी चेहऱ्यांचं दुःख लवकर संपेल का, यावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये आम्हाला निश्चित कळवा. झाकणझुल्या म्हणाव किंवा उद्धवजी म्हणाव किंवा अन्य जे आहेत काँग्रेसी चाटुकार, यांचं हे सुतक कधी संपेल? तुमची काय शक्यता आहे? तुम्हाला काय वाटतं? काय अंदाज आहे तुमचा? कमेंटमध्ये निश्चितपणे सांगा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या मतांचा आदरच करत आलेला आहे. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, कॅन्सर रोगग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांचे औषध उपचार, त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान, ज्यांच्याकडे खायला 10 रुपये सुद्धा नसतात बरं का. वस्तुस्थिती खूप भीषण आहे, परिस्थिती खूप अवघड आहे मित्रांनो. आपलेच हिंदू माता बंधू भगिनी शेतकरी जे अडचणीमध्ये आहेत त्यांना
वस्तू पोहोचवणे, त्यांच्या मुलांचं शिक्षण, असे अनेक उपक्रम आपण राबवत आलेलो आहोत. आपल्या परिवाराच्या माध्यमातून अनेक जण सहकार्य करत आहेत. आपणही आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येईल ते निश्चित द्यावं. जीपे, फोनपे क्रमांक आपल्याकडे आहेत, समोर आहेत, स्क्रीनवर आपण टाकले आहेत. तेव्हा त्यावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे इतरांप्रमाणेच आपल्याला देखील आपली पोचपावती देण्यात येईल. मित्रांनो, माणुसकीचं दर्शन घडवत प्रभू श्रीरामाचं नाव घेत पुढे या. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.